राज्य मंत्रिमंडळाचा दीर्घ प्रतीक्षित विस्तार येत्या रविवार 15 डिसेंबर रोजी नागपूर येथे दुपारी 4 वाजता होणार असून त्यानंतर सोमवारपासून विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होणार आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडून आपापल्या मंत्र्यांची यादी तयार असली तरी भाजपच्या संभाव्य मंत्र्यांच्या यादीला दिल्लीतून हिरवा कंदील मिळालेला नसल्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार रखडल्याचे समोर आले आहे. महायुती सरकारचा शपथविधी 5 डिसेंबर रोजी पार पडला. त्यात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे, अजित पवार या दोघांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर पुढील 1-2 दिवसात मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असा अंदाज होता. मात्र आठवडा लोटला तरी शपथविधीचा संभाव्य विस्तार झाला नाही. दरम्यान नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा 15 डिसेंबरला दुपारी 4 वाजता राजभवन नागपूर येथे होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. भाजपला 23, शिवसेना शिंदे गटाला 13 व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 9 मंत्रिपदे मिळतील अशी माहिती समोर येत आहे. रविवारी पार पडणाऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात भाजपच्या 17, शिवसेनेच्या 10 आणि अजित पवार गटाच्या 7 आमदारांना मंत्रिपदाची शपथ घेण्याची संधी मिळू शकते. गृह व अर्थ खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतःकडे ठेवणार असल्याचा दावा देखील सूत्र करत आहेत. तर एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये अर्थ खाते अजित पवारांकडे होते तर गृह खाते फडणवीस यांच्याकडे होते. दरम्यान मंत्रिमंडळात कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.